आता आपण घरात लादी पुसण्याचं लिक्विड बनवायचं आहे. तर हे 4 लिटर पाणी घेतलं आहे आणि हे कडुलिंबाची पाने 20 रुपयाची मिळतात हारवाल्याकडे. आणि 4 लिंब आणि हे मीठ, पाव वाटी मीठ आणि खायचा सोडा 1-1.5 चम्मच. हे कडुलिंबाची पाने घातले. आता हा मीठ, लिंब पण घालते. आता ह्याला 3 लिटर होईपर्यंत उकळवायचं आहे. कडुलिंबाची पाने वापरली ना का घरात कीडमुंगी असं काही येत नाही. आणि लिंबू घातले का लादी स्वच्छ निघते. हे आता 3 लिटर झालं पाणी. गॅस बंद केल्यावर अर्धा 1 तासाने हे खायचा सोडा टाकायचा आहे आणि असं ढवळून ठेवून द्यायचं आहे थंड होईपर्यंत. गरम असताना खायचा सोडा टाकायचा ना, नाही तर सगळं पाणी वरती येईल. पाणी थंड झाल्यावर बघा ह्या गाळणीने गाळून घेत आहे. तर हे पाणी बघा असं दिसतंय. ह्यात आपण खायचं रंगत पण टाकू शकता आपल्याला पाहिजे असेल तर. डिश साफ करण्यासाठी लिक्विड मागवतो ना, तो कॅन आहे. त्यात मी आता भरून ठेवणार आहे. आता ह्या कॅनमध्ये मी हा एक पाऊच हँडवॉश आहे ना ते घालणार आहे. नाहीतर मग आपण मी कधी कधी हे पण घालते, भांडी घासायचं थोडंसं पाव वाटी भांडी घासायचं लिक्विड. ह्या अगोदर टाकते, नंतर त्यात ते हे ओतायचं. मग आंघोळीचा मग असतं ना तो घेतलाय. दुसरं कोणतं घेतलं तर सगळी भांडी कडू कडू होतील ना, म्हणून ते घेतलंय. 2 लिटरचं भरून हे थोडं अजून उरलं आहे. आता आपण कापूर टाकणार आहे. कापूर टाकून ठेवायचं याच्यामध्ये, म्हणजे स्मेल चांगला येतं आणि घरासाठी पण चांगलं येते टाकलं का. तुम्हाला जास्त टाकायचं आहे 10 टाकायचे 10-12 टाकू शकता. अशा पद्धतीने आपलं लिक्विड तयार झालं. तुम्हाला आवडले असल्यास लाईक, शेअर आणि बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू